भिर भिर वाऱ्यात पावसाच्या मळ्यात सजणान होरीला जाळ्यात जात नाही सॉरी सॉरी हो लिरिक्स 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 हाय गुड मॉर्निंग मी तेजल अँड वेलकम टू यू अंजुल वर्ल्ड. हा पण तुम्हाला म्हणजे गाण्याचाच आहे पण मराठी गाण्यांचा आहे. परत हा आवाज इरिटेट चालू झाला यार. एवढं छान नटून थटून मी लगेच रेडी झाली आणि आज शेवटी यांनी काम चालूच केलं. 2 दिवस नव्हतं आता चालू केलं बघा. थोडंसं प्लीज इग्नोर करा. होतो मध्ये मध्ये बंद. तर मी म्हणजे असंच मराठी गाणी जी एव्हरग्रीन आहेत, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर यांची गाणी तुमच्यासोबत शेअर करते. ती गाणी गाण्याचा प्रयत्न करते. ही जी गाणी आहेत ती आठवणीत राहणारी आहेत. म्हणजे ती गाणी ऐकली की आपोआप म्हणजे असं एक म्हणतात ना, एक शहारासारखं येतं, अंगावर काटा येतो, अशी छान वाटतात. शांत गाणी, मस्त गाणी, त्याच्या चाली मस्तच एकदम छान. आणि असं हे नाही, नॉर्मल शांत अशी गाणी आहेत. ती ऐकायला खूप सुंदर वाटतात ती गाणी. आणि त्यामुळे हा थोडासा गावठळ लुक त्याला साजेसा असं मी करण्याचा प्रयत्न केला. थोडंसं असं म्हणतात ना, त्याला थीम वाईज केलं मी. त्या संदर्भात थोडीशी गाणी मी बोलेन तुमच्यासोबत. तर पहिलं गाणं बोलते ऐरणीच्या देवा. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी राहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. लक्ष्मीच्या हातातली चौरी व्हावी वर खाली, लक्ष्मीच्या हातातली चौरी व्हावी वर खाली, इडा पिडा जाईल राहील किरपा तुझी भातातल्या सुरासंग रेऊ दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी राहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. बघा ना, परत मध्ये येतोय तो आवाज, पण ठीक आहे. परत आला यार. म्हणजे आणि खूप असा वेळ काढायचा प्रयत्न करते बनवायचं. ॲक्च्युली तुम्ही बोलत असाल मी तिकडे का बघते, कारण युवेन अजून झोपला आहे. वाजले आहेत 10:30 नाही 11. तर तो अजून उठला नाही. ॲक्च्युली वॅकेशन चालू आहे. मी सहसा असं नाही त्याला झोपायला करत. मला नाही आवडत एवढं झोपायला, झोपू द्यायला त्याला. पण राहू दे आता, म्हणजे वॅकेशन चालू आहे त्यामुळे म्हटलं ठीक आहे. तर एवढं आपण रेस्ट्रिक्ट नाही करू शकत मुलांना. त्यामुळे माझं सारखं बेडरूमकडे लक्ष की तो येईल. मी तो आला की माझं सगळं मग स्पॉईल होईल माझा व्हिडिओ. मग आई हे दे ते दे करत राहील. सो मी तो झोपला तोपर्यंत म्हणाली की व्हिडिओ काढून घ्या, व्हिडिओ करूया. आता दुसरं गाणं, हां, वादळ वारं सुटलं गं. बघा झालं. आता जेव्हा मी बोलते तेव्हा ते बंद होतं आणि जेव्हा माझं गाणं चालू होतं तेव्हाच नेमकं चालू झालं. वादळ वार सुटलं गो, वादळ वार सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो. भिर भिर वाऱ्यात पावसाच्या मळ्यात सजणानं होडीला पाण्यात लुटलं. वादळ वार सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो.
हा 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 रे. गडगड धगात बिजली कड़ी, फडफड शिडात धडधड उरी. गडगड ढगात बिजली करी, कडकड शिडात धडधड उरी. एकली मी आज घरी बाय, संगतीला माझ्या कोणी नाय. एकली मी आज घरी बाय, संगतीला माझ्या कोणी नाय. दाखवा माझा दर्याचा राजा, लाखाचं धन यान जाळ्यात लुटलं. वादळ वार सुटलं गो, वादळ वार सुटलं गो. वाऱ्यानं तुफान उठलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो. भिर भिर वाऱ्यात पावसाच्या फळ्यात, सजणानं होडीला जाळ्यात लुटलं. वादळ वार सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो. हा 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 रे. एक असं शांत गाणं आहे लता मंगेशकरांचं. ते ना मला म्हणजे ॲक्च्युली मला फक्त त्याचं ना पहिलं हे माहिती होतं लाईन. नंतर मी ते काही दिवसांनी मी ते ना गाणं बघितलं, ऐकलं ते पूर्ण व्यवस्थित. ते मी तुम्हाला बोलून दाखवते. आणि हो, लिरिक्स थोडेसे ऊपर नीचे होत झाले तर प्लीज समजून घ्या. म्हणजे बोलली ना, म्हणजे जसा मला वेळ मिळतो तसं मी तुमच्याशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करते. ॲक्च्युली मला खूप आवड आहे ब्लॉगिंग करायची, बट मला जमेल तसं मी करते आहे ब्लॉगिंग. ब्लॉग म्हणजे आता माझे सध्या तरी गाण्याचंच चालू आहे, कवितेचा एक झाला. पण मला आवडतं असं कॅमेरासोबत बोलायला वगैरे, सो मी ते कंटिन्यू करते आहे. तर ते गाणं, माझ्या सारंगा राजा सारंगा, डोल करार थाकल्या धीरार, चल जाऊया घरा. आज पुनवा सुटलंय दमान, दर्याच्या पाण्याला आयलंय उधान, पिऊन तुफान वारा. माझ्या सारंगा राजा सारंगा, डोल करार धाकल्या धीरार, चल जाऊया घरा. ठीक ठीक आहे ना, म्हणजे जास्त असं हे नाही, सूर वगैरे जास्त कधी लागत नसतील तर प्लीज बेअर करा. मला गाण्याची खूप आवड आहे. थोडा बहुत ठीक ठीक आवाज जातो, पण अगदीच, आणि मी शिकलेली नाही आहे त्यामुळे एवढं हरकती मला नीट जमत नाही. पण मी माझा प्रयत्न करते. नाही जमलं तर मी ट्राय करत राहते, पण प्रयत्न करते. तर आता हे झालं गाणं. आता दुसरं एक गाणं आहे, दिस जातील दिस येतील. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नवं. नव्या घरामंदी काय नवीन घडलं, दैव गुळा संग संग येगळ होईल. दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख येईल. दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख येईल. अवखळामंदी जाईल निघुनी, कडाडल बेन तुझ माझ्या कुशीतून. मिळल का त्याला ऊन वारा पाणी, जाईल त्या पिसल ते तुझ्या माझ्या मनी. रोपट पुलस पर होईल येगळा, रोपट पुलस पर होईल येगळा.
दैवा संग संग रमद देऊ त्याला बळ दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. यार एक दोन मला मधली लाईन्स कशी मी विसरते का कळत नाही. ठीक आहे. तर एक गाणं कुठलं माहिती आहे. निशाणा तुला दिसला ना निशाणा तुला दिसला ना झिरमिर पाऊस धारा भिर भिर करी मदनाचा वारा ये ना सजना ये ना निशाणा तुला दिसला ना निशाणा तुला दिसला ना. सावज होई शिकारी जादू पाहुनी घायाळांची प्रीती आली रंगुनी. सावज होई शिकारी जादू पाहुनी घायाळांची प्रीती आली रंगुनी. नयनांचे शर्मारून कोना प्रीत फुला तू जवळी ये ना सजना ये ना निशाणा तुला दिसला ना निशाणा तुला दिसला ना. छान आहे म्हणजे याच्या हरकती खूप छान आहे बोलायला वगैरे मस्त आहे. तर आता एक शेवटचं गाणं प्रीतीचं झुळझुळ पाणी. ॲक्च्युली मला कसं हे म्हणजे मी काय असं बसून आठवत नाही. मी ॲक्च्युली काही गाणी शॉर्टलिस्ट केलेली तर हां मी हे गाणार पण ते कसंही माझ्या जसं मी आठवतं तसं मी गाते. नाहीतर की ह्याच्यानंतर हे गाणं ह्याच्यानंतर हे गाणं कसं नाही जसं मला आठवतं तसं मी गाते आहे. तर प्रीतीचं झुळझुळ पाणी दाखवते. प्रीतीचं झुळझुळ पाणी वाऱ्याची मंजूळ गाणी रोमांच सर्वांगी गेले मी न्हाऊनी रोमांच सर्वांगी गेले मी न्हाऊनी प्रीतीचं झुळझुळ पाणी. हा जीव वेडा होई थोडा थोडा वेड्या मनाचा बेफाम घोडा दौडत आला सखे तुझा बंदा चल प्रेमाचा रंगू दे विडा साजना मी तुझी कामिनी. प्रीतीचं झुळझुळ पाणी वाऱ्याची मंजूळ गाणी रोमांच सर्वांगी गेले मी न्हाऊनी रोमांच सर्वांगी गेले मी न्हाऊनी प्रीतीचं झुळझुळ पाणी. हो शू शू शू. मराठी गाणी मराठी गाणी मराठी गाणी. हे संगीतकार गीतकार म्हणजे ही गाणी मनाला ना टच करून जातात. छान म्हणजे एक वेगळंच फील येतो या गाण्यामध्ये.
लव सॉंग्स म्हणा. तर हा माझा एक अटेम्प्ट होता मराठी गाण्यांचा. आणि लिटरली मी खरं सांगते, म्हणजे माझा एक्सपिरियन्स सांगते, जेवढी माझी हिंदी गाणी 90s 80sची पार्ट आहेत ना, आय एम रिअली सॉरी, मी फ्रँकली स्पीकिंग एवढी मराठी गाणी, म्हणजे मला एखादं कडवं माहिती असेल पण त्याचे लिरिक्स एवढे कठीण असतात ना. म्हणजे आता ही गावठळ भाषा, म्हणजे आता जसं समजा पहिलं माझं गाणं होतं ऐरणीच्या देवा, त्याच्यामध्ये पण काही असे लिरिक्स आहेत ना जे मला नाही पटकन लक्षात राहत, किंवा काही म्हणजे आपण कसं आता लास्ट टू लास्ट एका ब्लॉगमध्ये जो 80sची गाणी होती त्याच्यामध्ये वादा करू वगैरे ही तोंडावर बसलेली गाणी आहेत. पण मराठी गाणी अशी ही फक्त आपण ऐकून असतो, ती डेली आपण नाही लावत किंवा नाही असे त्याचे लिरिक्स लक्षात राहत, माझ्या तरी नाही राहत. तर मी हे आता जेव्हा मी सॉंग्स शॉर्टलिस्ट करत होते ना, तेव्हा म्हटलं असंच गो थ्रू, म्हटलं बघितलं मी एक एक गाणी बघितली, म्हटलं अरे मला याचे लिरिक्सच एवढे माहीत कसे नाही आहे, एवढं छान चाली आहे त्याच्या. म्हणजे कधी आपण गुणगुणतो ना, आपण लिरिक्सपर्यंत म्हणजे कडापर्यंत जात नाही मी. त्यानंतर जेव्हा मी असंच गाणं म्हणजे काम करता करता गाणं बोलत होती, म्हटलं अरे मला आठवत का नाही. तेव्हा मी यूट्यूबवरती बघितलं की अरे हां चला, म्हणजे लिरिक्स कुठले कुठले आहेत त्या, पण तरी बघा झाला तो झालाच प्रॉब्लेम. एकदा मी म्हणजे एखादं म्हणजे वादळ वारं सुटलं गो, हे माझं नाहीच होतं पाठ गाणं. मी एकदा ते बघितलं, त्या शेवटी काय ते लिरिक्स झाले ते झालेच गडबड. तर ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं मी सारखे टेक घेत बसत नाही. जसं मला कच्चं जमतं मला तेच आवडतं. म्हणजे असं पॉलिश करून एडिट वगैरे जास्त असं मी करत बसत नाही. मला ते नाही आवडत. आपण जेवढं फ्रँकली आणि जेवढं आपण खरेपण आपला दाखवू तेवढाच तो लोकांपर्यंत पोचतो. आय होप तो तुमच्यापर्यंत पोचत असेल अशी मी आशा धरते. आणि हा आता मी इथेच तुमची रजा घेते. हा माझा ब्लॉग, माझी गाणी, माझं गाण्यांचं सिलेक्शन कसं वाटलं, हो थोडेसे लिरिक्स पुढे मागे झाले, आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. बट थोडं माझा अटेम्प्ट समजून घ्या, माझ्या गाण्याचे फिलिंग समजून घ्या. आणि माझ्या थोडा आवाजाकडे थोडंसं म्हणजे आवाजाकडे लक्ष द्या, की म्हणजे ठीक गाते मी, तर तुमच्याशी शेअर करते, तुमच्याबरोबर गाण्याचा प्रयत्न करते मी. तर कसा वाटतं तो तुमच्या म्हणजे असे ब्लॉग्स बनवून मला पण थोडंसं माझा गळा पण थोडा पॉलिश होतं. कारण मी नाही काही असं मी कधी, मला इच्छा पहिली नव्हतीच असं काय हे करायची की बाबा मी क्लास लावेल, डान्स क्लास लावेल, नाही. असं फक्त आपण जेव्हा कॉलेजचे इव्हेंट्स, स्कूलचे इव्हेंट्स असतात किंवा ऑफिसमध्ये असायचे तेव्हा मी घ्यायची पार्टिसिपेट, फक्त तेव्हाच. ते पण आदल्या दिवशी माझं गाणं रेडी असायचं, चल हे गाणं बोलून टाकायचं, चल हे गाणं. आणि मी एव्हरी टाईम कधीही माझं कॉम्पिटिशन असतं, मी फक्त आणि फक्त मराठी सॉंग्स प्रिफर करते. माझी म्हणजे काय म्हणतात ना त्याला, जेवढं आपण मराठी गाण्याने जेवढं ऑडियन्सशी कनेक्ट होतो ना, तो फीलच वेगळा येतो. कारण भले लोकांना ते लिरिक्स कळत नाही, पण त्याच्या चाली, त्याच्या गाण्याचे एक्सप्रेशनच ऑडियन्सपर्यंत असे पोचतात ना, मला एक्सपिरियन्स आहे त्याचा. म्हणून मी सांगते की मराठी गाण्यांना अजिबात तोड नाही, आधीचं तर अजिबातच नाही, खरंच सांगते. तर माझा हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा. हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझा अटायर कसा वाटला, माझं लुक कसं वाटलं, मी म्हणजे खूप प्रयत्न करते आहे चांगलं बनायचा, चांगलं बनवायचा ब्लॉग. तर ज्या कला आहेत त्या थोड्या प्रेझेंट करते मी तुमच्यासोबत. तर आय होप हे माझे अटेम्प्ट तुम्हाला नक्की आवडतील. तर आणि आजकाल छान कमेंट्सही येत आहेत, मला खूप बरं वाटतं आहे त्या बघून ऐकून. तर नक्की ह्याही ब्लॉगला तसाच प्रतिसाद द्या, कमेंट करा. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा आणि माझी यूट्यूब फॅमिली लवकर मोठी होऊ दे. सो स्टे ट्यून विथ मी. तोपर्यंत गुड बाय. गणपती बाप्पा मोरया. बाय बाय.